हॅलो. हा मोरेवाडीतनंच बोलतोय. होय होय, मोरेज होमस्टेचा प्रॉपरायटर बोलतोय. नाही जागा अजिबात शिल्लक नाही, ती सगळं फुल झालेलं. काय समजलं नाही, डिमांडच तसं आहे ना. हो काय दा नाही बरोबर आहे. आता एखाद्याच्या नशिबात नसता मोरेचा होमस्टेचं राहणं, त्याला आपण तरी काय करणार ना. ठेवा फोन, लय बोललो. काय कमाल. अरे ही पोरगी अजून उठली नाही आहे. ओ मॅडम उठा लवकर. ओ किती वेळ झोपता बाई. ओ सूर्य डोक्यावर आला. ओरडताय कशाला? ओरडू नाही तर काय करू. आणि उठा काय उठा, मुळात उठायला ना झोपावं लागतं. मी रात्रभर झोपलेलेच नाहीये. मग मला उठवायचं ना. नाही मी तुम्हाला राजकीय दाखवलं सर रात्रीचं. तुम्ही ना बोलूच नका, गप्पच बसा. नाही. तुम्ही काय सांगितलं होतं मला? काय? या होम स्टे मध्ये मला निवांत शांतपणे आरामदायी राहता येईल म्हणून. काय होम स्टे आहे तुमचा हा? अंतरुणात सगळे ढेकणं आहेत. मला कळतच नाही, मी इथे पर्यटनासाठी आले का ढेकणं मारायला आले रात्रभर. तुम्ही मला कोकणातली वेगवेगळी स्थळं दाखवणार होतात, त्याचं काय झालं? हे बघा, आता जेवढा फालतूपणा झाला तेवढा पुरे झाला. आता लवकरात लवकर मला ती स्थळं बघायची. आता दाखवता कितीसा वेळ लागतोय. हा थांबा. बाबल्या अरे वसाड्या लवकर ये. आलो. जला वाटलं सगळं तसंच आहे. अजून अच्छा मारी. तीच अँकर आहे, तेच वाजवणारे आहेत, तेच जज आहेत, तेच कलाकार आहेत. नवा हंगाम कर्माचा करता वाय. अरे वसाड्या, हा अरे तू पण जुनाच आहेस. मग नवं काय आहे? हे काय बलब नवं सगळं. बलब? आणि हा बघ बलब बघ. जावळी वसाड्या, एक तर 2-3 महिन्यानं आलायस आणि येताना झावली घेऊन आलायस. या स्टेजवरचं तुझं पंचस, त्याचा इतिहास बघता या झावलीवर जर एखादा पंच काढलास तर वाहनाने मारी. इकडे ये. मॅडम, हा माझा जुना हंगाम. माझा पोरगा बाबल्या. अच्छा, हा मला स्थळ दाखवणार आहे का? नाही. हा स्थळ पसंत आहे काय पोरगा? म्हणजे नाही काय आहे, मी तुम्हाला सांगतो, हा जर तुम्हाला पसंत असेल किंवा ह्याला तुम्ही पसंत असाल तर लग्नाचा बार उडवून देवाय. काय समजली? काय बडबडताय तुम्ही? कळतंय का तुम्हाला? मी तुम्हाला कोकणातली स्थळं दाखवायला सांगितली, तुम्ही ह्याला का दाखवताय मला? हो, अख्ख्या गावात ह्याच्यासारखं स्थळ तुम्हाला कुठंच बघायला मिळायचं नाही. काय समजली? सांगा. बाबल्या बैठका मारून दाखव. बैठका? हा बाबांनो, वाव, बैठका माराय काय नाही, पण फक्त बरमोडाच घातलाय. आज काय नाही. काल दोरी भिजली ना पावसात. तुम्ही ना माझी फसवणूक केली. 15,000 रुपये मी तुम्हाला ऍडव्हान्स दिले होते, ते हे असं स्थळ दाखवायला? सोन्यासारखं तुम्हाला स्थळ दाखवतो तर इतर स्थळ काय बघायची हौस आहे तुम्हाला? सांगा. लग्नासाठी स्थळ नाहीच बघायचं ना मला, कोकणातली स्थळ. पर्यटक म्हणून आले ना मी, मग कोकणातली स्थळ फिरायची आहेत मला. बरं नाही, मला कळलं, सगळं समाधील आहे. मग तसा मी कसा ब्रॉड माइंडेड आहे का नाही. तुम्ही एक काम करा, दोघांनी लग्नाच्या अगोदर कशी फिरायला जातात नवरा नवरी, तशी तुम्ही दोघांना हातात हात घालून फिरायला जा. म्हणजे तुम्ही ह्याला समजून घ्या, हा तुम्हाला समजून घेईल. हे बाबल्या, हा या सुनेला फिरून आण बघू पटकन. चल. सुनेला? काय म्हणाला तुम्ही? कोण सून? आणि मुळात हे लग्न आधीचं भेटणं आणि तसं फिरायला नाही आले मी. कोकण फिरायला आले, कोकणातली स्थळं बघायला आले मी. मग त्याच्यासाठी ह्याच्यावर लग्न करा ना. म्हणजे अख्खा कोकणचा निसर्ग सौंदर्य हा तुम्हाला दाखवेल. मंदिरं म्हणू नका, नद्या म्हणू नका, आंब्याची झाडं म्हणू नका, फणस म्हणू नका, समुद्र किनारा म्हणू नका. तुम्ही एकदा का सून झाली ना, मग बघा कोकणात तुमचा मोठा क्रेडिट वाढेल. काय समजलं? पण मी का होईन तुमची सून? आणि मुळात मला लग्न करायची इच्छा असेल तर मी का करेन त्याच्याशी लग्न? काय करू म्हणजे? बाबांनो, हिला सांगा नाही तर मी हिला प्रेमान थोबडवीन. मला घालून पाडून बोलते, मी ऐकतोय. तुम्ही मला काय सांगितलं होतं? कोकणातली स्थळं दाखवाल म्हणून. मला कोकण फिरायचंय. कोकणातल्या रूढी, परंपरा, चालीरीती, तिथल्या व्यक्तिरेखा याचा अभ्यास करण्यासाठी म्हणून मी इथे आले होते. काय चालवलंय तुम्ही? व्यक्तिरेखेचं काय घेऊन बसिला?
व्यक्तिरेखा सगळ्या ह्याच्यात ठासून भरलेली आहेत का नाही काही समजले ती एक व्यक्तिरेखा आपली आहे ती गजाली 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 हा, हा. ती ऐकू तिला ऐकून दाखव, मग ते झालं तर झालं ऐकलात ना पाणी पाणी होईल सगळं तर मग मग? बघू. हा, काय? हा. झालं काय हा. माझ्या मित्र आहे मया कापरेकर त्याची दिलं गोष्ट आहे साहेब. चिपळूणचा मित्र आहे जवळचा त्यांना काय आलं त्याच्या लवरचा बारसा होता म्हणून त्यानं नमन ठेवला बकासुराचा अपेंडिक्स तर सोशल होतं सगळं त्यानं काय केलं सीन काय होता बकासूर आहे ना खात असतो स्टेजवर आणि त्याच्यासमोर वाघ वाढलेला असतो ताटात चमचा बुडवून घास घेणार इतक्यात नाही वाघाची शेपटी वलवलली मी होतो मला माहिती ना सगळं बाबा होत्या होय होय पण मेन मुद्दा पुढं आहे सगळा मुद्दा पुढं पुढं आहे, आहे होय. काय झालं महेश कापरेकर त्याची लवर ती पहिल्या रांगेत बसवली होय. तिनं काय तर बॅकलेस काय म्हणतात तर घातले होय होय आम्ही होतो का ना तेव्हा गाव कोण पुढं जायच ना सगळं मागं बसलेले मी होतो का ना मागे मी पण होतो ना मागे ह्याला दिसेना अंधारात म्हणून बॅटरी मारून बघत होते काय माणसात रे काय माणसात तर झालं तिथं बसले सगळे म्हणून कुणी नामनाकडे बघितलंच नाही त्यात त्यानं वाघाचा रोल घेतलेला कळलं मग तो काय म्हणाला लवर समोर बसले तर मी ना काहीतरी वेगळी क्रिएटिव्हिटी दाखवतो शायनिंग मारायची सवय हं? तर वाघाचं कातडं घातलं आणि स्वतःचं बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून टेप घेतला आणि जालीत गेला म्हणतो जालीतनं एंट्री मारतो म्हणजे खरा खुरा वाघ आल्यासारखा वाटत म्हणून जालीत गेला एंट्रीची वेळ आली तसा टेपचं बटन दाबला वाघाची डरकाली फुटली रे फुटली गाडग्यावरची 6 कुत्री उठली त्यांना वाटलं खरोखरचा वाघ आला ती जालीत घुसली आणि ती जालीत घुसली अरे ही भावकीची मीटिंग आतमध्ये कुणाची हिंमत नाही जालीत जायची पोराची कॅसेट नेला नाही मी होतो का नाही आणि मग पुढे क्रिएटिव्हिटीचं काय कुत्र्यांनी विटीच नेला नाही त्याची क्रिएट काय करणार आपण खराय एवढी मजा आली होती ना लय बघायला मजा आली आम्ही लय भांबावलेलं का नाही दादा होते अहो, काही सांगतोय हा किती अतिशयोक्ती आहे ही. कसली? हे असलं खोटा इकडं मला अजिबात इंटरेस्ट नाही मला कोकणातली खरीखुरी परंपरा अनुभवायची आहे. परंपरेचं काय घेऊन बसलो ती काय आमच्यात काही कमी आहे हे बाबली आपली परंपरा कोकणातली नामानातली संस्कृतीला दाखवूया सगळा कोकण डोळ्यासमोर आला पाहिजे तिच्या हिला इंद्रसेनाचा वगत दाखवूया चालेल चालेल ना चालेल तुम्ही इंद्रसेन व्हा मी राक्षस होतो मी चालेल. तुम्हाला आव्हान देतो या इकडं चला चालू करा या हा. हे राजा इंद्रसेना लढायला तयार हो अरे दुष्ट राक्षसा तुझा वाद मी माझ्या हाताने लिहून ठेवला आहे अरे फाट फाट छाट अशी 100 माणसं आली पण या पातळ राक्षसाला पाताल नाही रे पातालातल्या पातालातल्या राक्षसाला अजूनपर्यंत कोणी हरवू शकले नाही अरे दुष्ट राक्षसा तुझा पापाचा घडा आता भरलाय तू हो युद्धाला तयार आवडलं तुम्हाला अरे वा ह्यानं आवडलेलं आहे चला लगेच लग्न करून टाकूया हो, तुमचा सगळा विषय फिरवून लग्नावरच काय येतोय. एक मिनिट आता वडिलांना फोन कर हा मला त्यांच्याशी देण्या घेण्याचा बोलायचा बस अहो मला नाही करायचं लग्न कशाला वडिलांमध्ये आणताय काय नाही करायचं तुला नाही करायचं तुला आणि हा काय कसले कपडे घातलेस हे बघ लग्न झाल्यानंतर अशा तोकड्या पॅन्टी माझ्या घरात चालणार नाही तुला सांगून ठेवतोय हॅलो का हॅलो फोन खाली ठेव मग बोल मी काय कपडे घालायचे मी ठरवे ना तुम्ही नाही सांगायचं मला माझ्या आई वडील कधी बोललेले नाहीये आतापर्यंत बरोबर आहे बाबा तिचं बरोबर आहे माझ्या बायकोला काय बोलायचं नाही तुम्ही तिचे कपडे काय घालणार ते मी ठरवेन मी नवरा आहे तिचा साड्या मला बोलू द्या काय बोलू दे काय मुंबईची आणलीस नटूक बावली आणि माझ्यावर आवाज चढवतोस तू ए गबाबास हे बघ तुझी सासू म्हणजे माझी बायको हिला जर उलट सुलट तू बोललीस तर इकडचा थोबाड तिकडे करून टाकीन तुझा थांब तू बोलूच नकोस बाबा माझ्या बायकोला चढ्या आवाजात बोलायचं नाही मी कधी झाले तुझी बायको आणि 1 मिनिट मला सून वगैरे काही म्हणायचं नाही बाजूला हो तू काय बोललास ए सुनबाई
माझ्यासाठी चहा घेऊन ये पटकन. कोण नाही सुनबाई? तू थांब, तू बोलायचंच नाही, तू चाय आणायची नाही. तू अरे मला चाय पाहिजे, मला 10 वेळा चाय लागते दिवसात ना. ती चाय आणणार नाही. का म्हणजे तुमची शुगर पनवेल पर्यंत पोहोचले, ती मुंबईला पोहोचली तर तुम्ही देवगडला जाल. बाड फोडेन. माझ्या चहा बद्दल बोलास तर बोल, सांगून ठेवतो. हे बघ सुनबाई काय बोलतोय ता बघ. मी मला सुनबाई म्हणायचं नाही. मी तुमची सुनबाई नाही आणि तुझी बायको पण नाहीये. हा. अजिबात ऐकणार नाही. नाही. आणि तोंडाकडे काय बघतेस वासाडे? शेणाची टोपली उचलणे अख्खा घर सारवून काढ. नाही, तू बोलायचंच नाही. शेण माझी गोरी बायको काल्या शेणात हात कशाला घालेल? तिनं शेणात हात घालणार नाही बाबा. अरे काय येणारच काय तू? का? अरे माझी बायको इतका आयुष्यभर शेणान सारवीत होती, तिला काय नाही झाला ता? तिला वाताचा प्रॉब्लेम नव्हता, हिला वाताचा प्रॉब्लेम आहे. हिची गटली कुठे उठलायची नंतर. आणि तेव्हाच्या बायका धडधाकड होत्या, ह्या आत्ताच्या फुलासारख्या असतात, त्यांना जपावं लागतं. वासाड्या, अरे मुंबईतली बायको केलीस पुन्हा वर तोंड करून बोलतोस नालायक. अरे कशाला पोहोचला तुला आजपर्यंत? जास्त बोलताय तुम्ही. माझ्या घरातून चालते व्हा. माझ्या आणि माझ्या बायकोचा अपमान मी सहन करणार नाही. तुम्ही चालते व्हा. एवढासा काय तर लवकर बोला, बघायला वेगळं वाटतंय.